रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आज आपण बोटनेकमध्ये ब्लाउज डिझाइन बघणार, ती देखील एकदम न्यू अशी डिझाइन। तर ह्या सीझनची मी तुम्हाला ही पहिली बोटनेक डिझाइन दाखवते, म्हणजे दिवाळी नंतरची पहिली डिझाइन असणार आहे आपली। सिंपल असा मी बोटनेकचा जो काटकोन आहे तो तयार केला। त्याखाली आपल्याला जेवढा मोठा गळा घ्यायचा असेल तेवढी आपण मार्किंग करतोय। परत काटकोन तयार करायचा आहे आणि याचं सेंटर काढत आपण आता इथे छान असा गळ्याचा आकार देऊन घेणार। तर मी स्केलच्या मदतीने आकार देते, तुम्ही हाताने देखील आकार देऊ शकता। थोडा म्हणजे शेप जो आहे तो मला परफेक्ट वाटत नाही, तोपर्यंत मी थोडासा आकार देण्याचा इथे प्रयत्न करते। मला हवा तो आकार मिळाला का मग मी डायरेक्टच कटिंग करणार आहे। आता जर का तुम्ही बिगिनर्स असाल, न्यू तुम्ही नवीनच ब्लाउज शिवत असणार, तर तुम्ही कॅनव्हासवर हा जो काही गळा इथं मी ड्रॉइंग करून घेते तो तुम्ही कॅनव्हासवर बनवून घ्या आणि मगच नंतर तुम्ही ब्लाउजवर कटिंग करायला घ्या। बघा आता स्केलच्या मदतीने मी वरचा बोटनेक देखील मार्किंग करते। आता जिथं पॉइंट असतो ना आपल्यावरती, असे गळे ज्या वेळेस आपण बोटनेकचे बनवतो तेव्हा तुम्हाला केव्हा पण वरचा गळा कट करायचा नाहीये, फक्त हा जो आतील शेप आहे तो कट करायचा। आणि जर का तुम्ही कॅनव्हास लावून गळा बनवून घेत असणार तर मग तुम्ही सर्वप्रथम वरचा बोटनेक बनवा आणि पूर्ण बॅक पार्ट तयार झाल्यानंतर मग हा जो आहे तो आतमधला जो शेप आता मी कटिंग केला हा तुम्ही कॅनव्हासवर बनवू शकता। मी इथं कॅनव्हासचा वापर न करता कापड पण तुम्ही बघू शकता, जॉर्जेटचं आपलं हे कापड आहे, एकदम थोडंसं म्हणजे असं लूज टाइप कापड आहे। तरी देखील मी इथं कॅनव्हासचा वापर करत नाहीये, कारण मला इथं म्हणजे आपल्याला डिझाइन करून घ्यायची आहे। तर डिझाइन केल्यामुळे काय होणार आहे, याला ऑटोमॅटिक असं थोडासा ब्रॉडपणा येणार आहे, म्हणजे आपला हा जो काही कापड आहे तो जाड असं होणार आहे। म्हणून मी याला बिना कॅनव्हासचा असा स्टिच करते। अगदी बरोबर योग्य त्या मापात मी इथं मशीन चालवून घेते। दाब देखील परफेक्ट चालवता यायला हवा आपल्याला, की जेणेकरून दोन्ही बाजूचे अंतर आपलं सेम येईल आणि जसा आपण आकार दिलेला आहे तसाच आपल्याला इथं स्टिच करायचा आहे बरोबर। तर आता बघा संपूर्ण आकारावर मी टीप टाकून घेतली, कापड मी शिदा ठेवून घेतलेला आहे। टीप टाकून झाल्यानंतर आपण आतील वेस्टेज कापड जो आहे तो कटिंग करणार आणि आता हा जो काही शेप आहे हा बेल म्हणजे बेल आकाराचा शेप तयार झाला आपला। घंट्याच्या आकाराचा आपण हा शेप तयार केलेला आहे। गळा खूप सुंदर असा बनणार आहे, तर व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू, तेव्हा तुम्हाला डिझाइन करणार आहे। संपूर्ण राऊंड शेपवरती आपण कट लावून घेणार, तसंच कॉर्नरमध्ये देखील मी इथं कट लावून घेतलेला आहे। ओके, आता आपण काय करणार, संपूर्ण जे अस्तर आहे ते आतमध्ये टाकत गळ्यावरती आपण दाबटीप देणार आहे। तर बघा मागे मी बरेच असे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, त्यामध्ये मी तुम्हाला माझा टीम वर्क कसा आहे हे दाखवलेलं आहे। तर मी माझ्याकडे भरपूर असे ब्लाउज आलेले आहेत, तर मी माझ्या दोघं बहिणींना इथे बोलवलेलं आहे माझ्याकडे आणि त्या देखील मला ब्लाउजांना मदत करतायत। तोपर्यंत मी देखील ब्रायडलचे ब्लाउजांची डिझाइन करते, जे डिझायनर ब्लाउज आहेत त्यांना मी बॅकला डिझाइन करते। तसंच संपूर्ण ब्लाउजची आपल्याला फिटिंग देखील मला करायची आहे। आणि मध्येच बघा चहा आणून ठेवलेला आहे, पण मला चहा प्यायला देखील अजिबात वेळ नाहीये, कारण कामच भरपूर आहे आणि मध्ये मध्ये लाईट पण जा ये करत राहते। मग तेव्हा आपण थोडंसं आपलं जे काम असतं दुसरे ते करायचे, कारण एवढे जास्तीचे काम असल्यामुळे आपल्याला दुसरीकडे अजिबात वेळ देता येत नाही। आता ब्लाउजांची तर संपूर्ण ब्लाउजांची मी कटिंग करून घेतलेली आहे, एक सोबत कटिंग केलेला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर त्यामध्ये मी ह्या जे नवरीचे ब्लाउज आहेत ते बाकीचे बोटनेक बाकीचे ओपन गळ्याचे होते, तर मी असे 2-3 पार्टमध्ये ब्लाउज कटिंग करतानाचा जो ब्लॉग आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर यातून अजून आपले
एक ट्रिपल अस्तरचं ब्लाऊज आहे नेटवालं ब्लाऊज, तसंच एक आपलं वेल्वेटचं ब्लाऊज असणार आहे नऊवारी साडीवरचं। तर हे बाकीचे ब्लाऊजांची कटिंग बाकी म्हणजे ह्या ब्लाऊजांसोबत न करता मी वेगळी करणार आहे। तर इथं मी बघा ब्लाऊज डिझाईनसाठी ट्रायंगल बनवून घेतलेले आहेत। 3 बाय 3चे चौकोन कट करत मी त्यांचे ट्रायंगल बनवलेले आहे आणि अशा पद्धतीने मी हे जे ट्रायंगल आहे ते असे सेट करते। आता हे जे ब्लाऊज तुम्ही बघतायत तर ह्याच नवरीचे भरपूर असे ब्लाऊज आहेत आणि त्या नवरीच्या ब्लाऊजांमधून हे जे ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला पहिलेच ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करते डिझाईनवालं। आणि याच्या आधी मी आता एक ब्लॉग शेअर केलेला आहे, त्यामध्ये मी असं म्हणजे तुम्ही बघितला असेल तो ब्लॉग। तर दिवाळीनंतरची माझी पहिली ऑर्डर कंप्लीट झालेली आहे। तर ह्याच नवरीचे ते सर्व ब्लाऊज मी तुम्हाला तिथं त्या ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत। ज्या ज्या ब्लाऊजचा व्हिडिओ शूट झालेला आहे त्या ब्लाऊजांची व्हिडिओ एडिट करून मी आता तुमच्यासोबत सर्वच ज्या डिझाईन आहेत त्या शेअर करणार आहे, की जेणेकरून तुम्हाला एकदम नवनवीन आयडिया मिळतील आणि नेहमीच्या सारख्या त्याच डिझाईन बघून तुम्हाला कंटाळा आला असेल तर मात्र तुम्हाला आता ह्या वेळेस एकदम नवीन अशा डिझाईन बघायला मिळणार आहेत। तर आता यापुढे देखील आपले सर्वच येणाऱ्या व्हिडिओमध्ये एकदम फ्रेश अशा डिझाईन आपल्या असणार आहेत। बघा आता आपल्याला वरती जॉईंट जर घ्यायचा असेल एकदम तंतोतंत तर मग ही आपण ट्रिक वापरू शकतो, की वरचा बोटनेक आपल्याला नंतर कट करायचा असतो। आता मी दोन्ही बाजूला हा जो काही आकार आहे तो उमटवून घेते, कारण बघा कटिंग केल्याबरोबर आपलं कापड अस्तर तसंच मेन कापड वेगळं होणार आहे। तर मी आकारावर टिप टाकते आणि मग नंतर कटिंग करणार आहे। तर गळा जो आहे तो बोटनेक माझा कटिंग झाला, त्यानंतर मी क्रॉसमध्ये कापड कटिंग करेल वरती पायपिंग लावण्यासाठी। तर हा कापड खूप छान आहे, याला लवचिकपणा आहे थोडा, तर मी याला सरळच कट केलेला आहे। क्रॉस पण तुम्ही कटिंग करू शकता पायपिंग लावण्यासाठी। तर हा ऑलरेडी असा थोडासा ताणला जातोय कापड, बघू शकता तुम्ही, म्हणजे याला पायपिंगसाठी आपल्याला बरोबर गोल असा आकार देता येणार आहे। पायपिंग करत असताना आपल्याला कुठंच प्लेट घ्यायची नसते, लक्षात ठेवायचं। एक्स्ट्राची मार्जिन मी इथं कटिंग करून घेते। आता तुम्हाला हवी तेवढी तुम्ही पायपिंग काढू शकता। इथं अशा पद्धतीने जशी मी काढते संपूर्ण मार्जिन आतमध्ये टाकायची आणि कापड त्याच्या वरून कव्हर करत बरोबर आपल्याला अशी टिप घ्यायची असते। तर ह्या ब्लाऊज बघा, हे जे तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते या म्हणजे साडी खूपच हेवी आहे, एकदम भरगच्च भरलेली साडी आहे, पण ब्लाऊजवरती मात्र फक्त आणि फक्त बाह्यांसाठी डिझाईन होती। तर बाह्यांसाठी जी काही डिझाईन आलेली होती त्या डिझाईनमधून मी थोडासा जो कापड होता डिझाईनचा तो मी बाजूला काढला आणि त्याचा वापर आपण आता इथं बॅक पार्टवरती करणार आहे। आता बघा स्केलच्या मदतीने मी आकार जसा होता तसा पूर्ण मार्जिनकडे टच केलेला आहे। अशा पद्धतीचा आपला हा एक शेप तयार झाला। आता लेस लावताना आपण इथून सुरुवात करणार, जो आपला अर्धा गोल आहे हा इथूनच आपल्याला लेस लावायची सुरुवात करायची आहे। आता मी लेस लावून घेत असताना मी लेस फोल्ड केलेली नाही, ओपनच आहे, कारण आपण जी दुसरी लेस त्यावरून लावून घेणार त्यामध्ये ह्या लेसचं ओपन पार्ट कव्हर होणार आहे। तर आपण ज्यावेळेस असे गळे बनवतो तेव्हा आपल्याला लेस लावताना देखील काळजी घ्यायची असते, नेमकी कुठली लेस आपल्याला आधी लावायची आहे, की जेणेकरून आपली लेस फिनिशिंगमध्ये इथं लावली जायला हवी। बघा आता थोडंसं पार्ट आपल्या मार्जिनमध्ये जाणार असतो तेवढा पार्ट मी असा इथं सोडून दिलेला आहे अर्धा 1 इंचापर्यंत, आणि मग आपण अशी एकदम छान अशी आकाराने लेस लावतोय। आता ही जी लेस आहे ती माझी जरीवाली लेस आहे, म्हणजे जरीच्या धाग्यावाली लेस आहे आणि सिंगल टिपने स्टिच होणारी आहे, म्हणजे यावरती फक्त सिंगल टिपची आपल्याला गरज पडते। आता तुम्ही जर का पहिल्यापासून व्हिडिओ बघत असणार तर ह्याच नवरीच्या ओढणीला मी लेस लावून घेतलेली होती एकदम सुंदर अशी। तर तिची लेस आहे अजून आपल्याकडे शिल्लक थोडी, तर त्या लेसचा वापर देखील मी इथं ह्या ब्लाऊजमध्ये करून घेतलेला आहे। आणि आता हा जो काही पॉइंट बनलेला आहे इथं देखील मी त्यामध्ये खूप सुंदर असं लटकन तुम्हाला इथं बनवून दाखवणार आहे,
की मार्केटमधून ना आणता आपण घरच्या घरी लटकन बनवू शकतो। बघा एक सारखं काम करत करत खूपच असा थकवा आलेला आहे आणि तब्येत देखील माझी बरोबर नाही आता सध्या, पण म्हटलं कसं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर मी थोडीशी रेकॉर्डिंग इथं मॅच करून घेते की जेणेकरून तुम्हाला देखील जी आहे ती परिस्थिती माहिती होते आणि कशा पद्धतीने कामं चालतात माझे हे देखील मी आता तुम्हाला माझे डेली रूटीनचे कामं देखील तुमच्यासोबत मी शेअर करते। तर ही लेस बघा मी जो आपला रेग्युलर दाब आहे तोच राहू दिलेला आहे आणि त्याच्या मदतीनेच मी ही लेस अशी हळूहळू लावून घेते। सांभाळून मी लावते तिला बरोबर, कारण हिला देखील जिगजॅग म्हणजे अशी लेअरमध्ये आहे ही लेस, तर थोडी थोडी टीप आपली बरोबर लेसवरती येते। मणी फुटायला नको, दाब खाली यायला नको याची काळजी घेत मी एकदम सावकाश अशापणे लेस ही लावून घेतली। आता बघा मी काय जुगाड केलेला आहे, जो मार्जिनमध्ये गेला तर हे एक एक याचे मणी निघालेले होते तर मी ते बाजूलाच काढून ठेवलेले होते, इथं माझ्या साईडवर म्हणजे मशीनवरच आहेत पडलेले, तर मी त्यांच्या मदतीने आता लटकन बनवणार आहे। सुईमध्ये धागा ओढून घेतला, ह्या मणींमधून मी सुई बाहेर काढलेली आहे। आता याच्या पुढे बघा ह्या मणीच्या पुढे एक छोटा मणी आहे, त्यात देखील मी सुई टाकली आणि बरोबर आता 4 मणी मी छोटे वाले ओढून घेणार आहे। बघा 4 छोटे मणी ओढले, नंतर एक मोठा मणी आणि परत एक छोटा मणी ओढला। आता याला लॉक करण्यासाठी जो छोटा मणी आहे तो मी सोडून देईल आणि मोठ्या मणीमधून परत ह्या 4 छोट्या मणींमधून सुई काढत आपण हे जे मणी आहेत ते असे लॉक करणार। बघा ओके। आता परत मी 4 मणी घातलेले आहेत, त्याचे सुई धाग्यामध्ये अजून परत एक मोठा मणी की जेणेकरून आपले इथं आपण 3 गोंडे असे बनवू शकतो लटकनसाठी। ओके, सेम तीच प्रोसेस मी केलेली आहे। छोटा मणी सोडत आपण डायरेक्ट मोठ्या मणीतून सुई टाकतो, म्हणजे तो जो आहे तो धागा एकदम परफेक्ट असा लॉक होतो। आता हे आपलं तिसरं झालं। बघू शकता किती सुंदर असं लटकन मी तुम्हाला इथं घरच्या घरी लेस होती माझ्याकडे तर त्याच्या मदतीने मी बनवून दाखवलेलं। अगदी वेस्टेज जी वस्तू असते आपल्याकडे त्याचा देखील आपण छान असा वापर करू शकतो। आता हे असंच लटकन जर का मार्केटमध्ये घ्यायला गेले असते तर 20-30 रुपयाला आपल्याला हे नक्कीच हे लटकन मिळालं असतं, पण ते मी घरच्या घरी इथं बनवून घेतलेलं आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा।